हाय एव्हरीवन. तर अंजली ताईंची हे होते की डिमांड होती की त्यांना सर्कलमध्ये रांगोळीमध्ये त्यांना हातात दिवा घेतलेली बाईचं रांगोळी हवी होती. तर ती आपण काढलेली आहे. तर मी कशी काढली त्याचा मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि आता तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करून सांगते. तीच रांगोळी मी फ्री हँडने काढलेली आहे इथे. तर तीच रांगोळी आता आपण बघूया आपण कशी काढली. चला आता आपण सुरुवात करूया. तर इथे जो मी हा पेपर घेतलेला आहे त्या पेपरची जी उंची जी आहे ती 22.5 आहे. हे बघा 22.5 मध्ये ही आपल्याला उंची बसवायची आहे. रांगोळी आहे अशी त्याची उंची 28 आहे. तर आपल्याला 22 मध्ये आपल्याला उंची त्याची बसवायची आहे. तर मी सर्कलसाठी मी एक तो हा ताट घेतलेला आहे. हा ताट बघू शकता तुम्ही, ताट घेतलेला आहे. ह्याची जी हे आहे उंची आणि रुंदी जी आहे ती 11 इंच आहे. हे बघा 11 इंच त्याची ही आहे. 11 इंच 11.25 इंच आहे. 11.25 अशी आणि 11.25 अशी आहे. तर आपल्याला इथे काय करून घ्यायचं आहे. मी तर हा जो आहे ताट हा मी ताट इथे ठेवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा ताट इथे ठेवून घेतो. दिसते का सगळ्यांना? ओके. तर मी हा ताट इथे मी ठेवून आपण सर्कल काढून घेते. आपण हा सर्कल काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे घेऊन सर्कल मी काढून घेतलेला आहे. आपण हा बाजूला ठेवूया. ओके. आता हा 11.15 होता हा. म्हणजे आपल्याला घेताना काय करायचं आहे तर मध्य काढायचं आहे. तर मध्य काढताना आपल्याला काय करायचं आहे म्हणजेच 11चा मध्य 5.5 आणि एक रेष म्हणजे 5.5 आणि त्याच्या पुढे आपल्याला एक रेष अशी आपल्याला हे घ्यायचं. मधून इथून आपल्याला डॉट काढून घ्यायचं म्हणजे सेंटर आपलं येणार आहे इथून. आता इथून सुद्धा आपल्याला चेक करायचं की तेवढं झालं की बघा 11च्या 5.5च्या पुढे एक रेष आलेली एवढं अंतर आलेले. आपला सेंटर आपला हा जो आहे तो बरोबर आलेला आहे. नंतर मी इथे काय केलेलं आहे या सेंटरपासून या सेंटरच्या आपल्याला वरती अर्धा भाग घ्यायचा आहे. इथून मी अर्धा भाग घेतलेला आहे. ओके. तर आपण बघूया की हा सर्कल माझा जो आहे तो किती उंचीचा आहे. तर हा जो आहे बसवलेला हा जो भाग आहे तो इथून आपल्याला बघायचं आहे 2.25 वरती आहे. 2.25 वरती आहे. तर हा जर आपण 1.5 घेतला. ओके. तर 1.5 घेऊया. 1.5. तर तो हा 1.5 जो आहे इथून खालती आपण 1.5 वरती घेतलेला आहे. इथून 1.25 वरती घेऊया. मला 1.25 ते येतात आपल्याला सर्कल बरोबर 1.5 घेतलेला आहे. ओके. या सर्कल पासून जो मधला जो आपला सेंटर होता सेंटर पासून आपल्याला खालती आपल्याला 1 इंच उतरायचं आहे. खालती 1 इंच उतरायचं आणि वरती आपल्याला अर्धा इंच उतरायचं. हे करायचं आहे. आणि काय करायचं आपल्याला इथून आपल्याला हा सर्कल काढून घ्यायचा आहे. हे बघा जो हा सर्कल आहे तो आता मी काढून घेते. ओके. हा पूर्ण आपल्याला सर्कल काढून घ्यायचा नाही. हे बघा हा आपला सर्कल झालेला आहे. इकडे काढून घेतलेला आहे. दिसतंय तुम्हाला? हा इथे आपण सर्कल काढून घेतलेला आहे असं. त्यानंतर मी काय केलेलं आहे इथे हा काढून झाल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा आपल्याला अर्ध्या भागात आपल्याला इथे छोटा गोल काढून घेतलेला आहे. मी ते छोटा गोल काढून घेतलेला आहे अशा प्रकारे. ओके. इथून आपला हे झालं. आता इथून आपल्याला थोड्याशा भागात आपल्याला इथे वर्तुळाकार द्यायचा आहे. म्हणजे ही आपण त्याची वेणी म्हणूया. ही आपण त्याची वेणी तयार करतोय. वेणी घातली त्या बाईने केसामध्ये वेणी घातलंय असं आपण इथे दाखवलेलं आहे. आणि ही तिची वेणी आहे. हे बघा हे तिची वेणी आपण दाखवलेली आहे. अशा प्रकारे ही वेणी दाखवलेली आहे इथं. हे किती वेणी दाखवले पण जवळजवळ
पाऊण इंचाची आपण वेणीची हे करून टाकले. पाऊण इंच आपल्याला खालती घ्यायचे. पाऊण इंच आपल्याला खालती घ्यायचे. टोटल वेणी आपण जो आंबाडापासून आपण घेतलेली आहे ती 4.25 पर्यंत आपण ती वेणी आपण ऍडजस्ट केलेली आहे. 4.25 पर्यंत आपल्याला हे ऍडजस्ट करून घेतलेलं आहे आणि तिथून आपल्याला वेणी काढायची. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या आंबाड्यापासून आपल्याला इथून 4 इंच आपल्याला बाहेर जायचं. 4 सेंटीमीटर आपल्याला डॉट काढून घ्यायचं आहे इथे. आता आपण पहिले सर्कल स्ट्रेट लाईनच काढून घेऊ. त्याच्यात पुढे आपल्याला नंतर पण शेप देणार आणि इथून सुद्धा आपल्याला 4 सेंटीमीटर आपल्याला बाहेर काढायचं. तर मी स्केल घेतलेले, इथे मी सेंटीमीटर वापरलेलं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, मी पटकन चुकून बोलताना मी इंच बोलते, तर तुम्ही मला सांभाळून घ्या. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, आता जो आपण हे केलेलं आहे, ओके. आता इथे हा आपल्याला एवढा पार्ट आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आता आपलं झालं हे एवढं बाहेर आतलं आपण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मेन म्हणजे पुढे जे आहे सर्कल आपल्याला मोठा करायचा आहे. आता या सर्कलमध्ये आपण एवढं बसवलेलं आहे. या सर्कलमध्ये आपण हे एवढं बसवलेलं आहे. आता जो हे इथपर्यंत आहे, यापासून इथे आपल्याला ही रेष द्यायची. हे बघा, असं गोलाकारमध्ये आपण इथे आपण हा देतोय गोलाकारमध्ये, ओके. आणि काय करायचं आता इथे आपल्याला 5 इंच घ्यायचं. आपल्याला 5 इंचाचं घ्यायचं आहे. 5 इंच सेंटरवरती ठेवून आपल्याला इथे हे आखायचे, सर्कल राखून घेतात. 5 इंचाचा आपण इथे सर्कल राखून घेतोय. आपण तुम्हाला 1-1 इंचाचं अंतर हवे, 1.5 हवं तर तुम्ही 1.5. तर मी ते एक अंदाजे इथे मी 1-1 अंतराचे 1-1 इंचाचे आपण मी सर्कल जे आहे ते मी काढून घेते. 1-1 इंचाचे. तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाज, आता मला सवय झाली त्याच्यामुळे मला 1-1 इंचाच्या अंदाजे मी इथे काढून घेते. हे बघा, 1-1 इंचाचे इथे मी करून घेतलेलं आहे. कुठेही मध्ये हे होऊ नको दे. आता पुन्हा इथे आपण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढू शकता, तर तुम्ही नाही काढलं तरी चालू शकतो. पण काढूया आपण. चला, इथे सुद्धा आपण 1 इंचाचा काढून घेतला. तर त्याच्या अगदी शोल्डर पर्यंत आलेला पेपर हे झाला, ओके. तर आपण असं करून घेतलेलं आहे. तर आपला एवढा भाग आपला इथे झालेला आहे इथपर्यंत. आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे, त्या रेषेसाठी आपल्याला काय करायचं आहे, पुढे आपल्याला इथून ह्या सर्कलपासून आपल्याला पुढे 11 सेंटीमीटर, बघा 11 सेंटीमीटर, हे 11 सेंटीमीटर आहे. तिथे मी मार्किंग करून घेते. ते आपल्याला कंदळायला नको सगळे. इथून आपल्याला 11 सेंटीमीटर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला बाहेर सर्कल काढून घ्यायचं आहे. तर इथे सगळ्यांनी सर्कल तर तयार करून घ्यायचं आहे. 11 सेंटीमीटरवरती मार्किंग करायचं आहे आणि इथे 11 सेंटीमीटरवरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे 11 सेंटीमीटर. तर आपण सगळीकडे इथं मार्किंग करून घेऊया. असं जवळ घ्या, पेन्सिलची ओढा, म्हणजे कशी जिथं सर्कल जो आहे आपल्याला राऊंड बरोबर तिथं काढता येईल. बघा, घ्यायची पेन्सिल अशी आणि असं थोडंसं राऊंड ओढायचं आहे, म्हणजे आपल्याला तिथं बरोबर येतं. हे बघा, अशा प्रकारे म्हणजे आपल्याला जॉईन करायला सुद्धा आपल्याला ते सोपं पडणार आहे. आणि जरा जवळ घ्या, म्हणजे तो आपला सर्कल जो आहे तो राऊंड व्यवस्थित तिथे होणार आहे. हे बघा, हे तुम्हाला दाखवते. हे इकडे अर्काचं मार्किंग केलेलं आहे आणि इथे आपल्याला सर्कल काढायचं आहे. हे आपल्याला इथून असं घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला तो सर्कल आपण करून घ्यायचा आहे 11 सेंटीमीटरचा बाहेरून. म्हणजे आपली ही जी रांगोळी आहे तर आपल्याला बाहेरचा जवळजवळ आपल्याला 20 इंचाचा आपल्याला हा सर्कल तयार होणार आहे. याचं मी बिहाइंड द सीन पण करणार आहे, जो मी मगाशी मी कसं रांगोळी तयार करत होती आणि तुम्हाला ते मी रांगोळी दाखवायचं म्हणून मी करते. हे बघा, आता हे इथे आपण हे सगळे जो आहे ते जॉईन करून घ्यायचे की आपला सर्कल इथे तयार होणार आहे. सगळीकडनं व्यवस्थित सर्कल जॉईन करून घ्या. हा बघा,
मी नंतर डार्क करणार आहे हे. आता तुम्हाला जस्ट मी हे दाखवते का जर आपल्याला पटकन रफ करता येऊ शकतं म्हणून मी हे केलेलं आहे. अशा प्रकारे हे केलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं इथे, ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, आपण इथपर्यंत काढलेला आहे इथला भाग. ओके, आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथून आपल्याला जर ब्लाऊजचं माप द्यायचं आहे, इथून आपण या पहिल्या सेकंडच्या हाफपर्यंत आपण इथून राऊंड शेप देणार आहोत. इथं जे ब्लाऊजचा गोल गळा असा आपण दाखवणार, इथून सुद्धा आपण ब्लाऊजचा गोल गळा असा आपण इथे दाखवणार आहोत. इथून सुद्धा आपण किती घेतलेलं, आपण इथं 4 सेंटीमीटर घेतलेलं होतं. 4 सेंटीमीटरमधनं आपण 2 सेंटीमीटरवरती आपण इथे हा ब्लाऊजचा शेप इथं घेतलेला आहे, गोल गळा. आणि नंतर इथून आपण हा जो ब्लाऊज आहे त्याची उंची आपण इथे घेतलेली आहे, वरून 6.5 इंच, 6.5 सेंटीमीटर घेतलेला आहे. ही ब्लाऊजची उंची झालेली आहे ही. ओके, असा आपण इथं भाग दाखवलेला आहे, ब्लाऊजची उंची दाखवलेली आहे इथे, इथून असं. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला हात काढायचा आहे. तर आपण ब्लाऊजची उंची जी आहे त्याला इथून आपण इथे उंची तिथपर्यंत आपण हात घ्यायचा आहे स्ट्रेटमध्ये. हे बघा, इथून अशी उंची घेतलेली आहे. खालती ची जी सेंटीमीटरमध्ये आलेली आहे 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर आपल्याला खालती यायचं आहे. ओके, तिथून नंतर आपल्याला ह्या रेषेपासून इथे आपल्याला ब्लाऊजचा आपल्याला हात काढायचा आहे. हे ब्लाऊजचा आपला हात झालेला आहे. इथून नंतर इथून आपल्याला अगदी एक चिमटी म्हणजे एक पाव मीटर म्हणजे काढून घ्यायचं आपल्याला इथून. आणि हा जो सर्कल आपण मगाशी काढलेला आहे त्या सर्कलपर्यंत इथून हा जो भाग आहे हा इथे तिचा एल्बो काढायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे एल्बो काढून घ्यायचा आहे इथून. आणि हा इथून जॉईंट करून घ्यायचा आहे, असा गोलाकार वळून द्यायचा आहे. आता काय करायचं आपल्याला, या इथून आपल्याला वरती 5 सेंटीमीटर आपल्याला वरती घ्यायचं आहे, 5 सेंटीमीटर. आणि इथून सुद्धा आपल्याला 6 सेंटीमीटर घ्यायचं आहे. इथून 6 सेंटीमीटर घ्यायचं, इथून 5 सेंटीमीटर घ्यायचं. कारण काय, कारण हा भाग खालून आहे, इथून 6 सेंटीमीटर आलेला आहे आणि इथून 5 सेंटीमीटर आलेला आहे. आणि इथून नंतर आपल्याला हा जो इथे आहे, हा इथे भाग आलेला आहे, त्या भागाची इथे आपल्याला जुळवायचं. म्हणजे आपल्याला असं बोट दाखवायचं आहे. इथे आपल्याला असं बोट दाखवायचं आहे आणि इथे दुसरा असा बोट दाखवायचा आहे. ओके, हे दाखवले बोट. इथून आपल्याला पुन्हा 2 सेंटीमीटर वरती दाखवायचं आहे, 2 सेंटीमीटर तिरकं दाखवायचं आहे. आणि इथून हा भाग येतो जॉईन करायचा आहे इथून. ओके, आणि इथून सुद्धा आपल्याला आता हा दिवा दाखवायचा आहे. हा दिवा असा पकडल्यासारखं दाखवायचा आपल्याला असं. आणि इथे दिव्याची वात दाखवायची आहे. ओके, तर आपला हा झाला असं हाताचा शेप झाला इथे तयार. ओके, आता इथून आपल्याला हाताच्या बांगड्या दाखवायच्यात. इथे बांगड्या दाखवायच्यात, या बांगड्या दाखवायच्यात. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा, कारण मी ही पहिल्यांदाच ट्राय करते आहे. मला खरे कमेंट्स द्या. ओके, हे झालं आपलं इथपर्यंत. आता आपल्याला पुढे करायचं, इथे ब्लाऊज काढला तर ह्या इथपर्यंत आपल्याला ही रेष जोडायची आहे. ओके, आता ह्या रेषेपर्यंत जो बाहेरचा आपण सर्कल काढलेला आहे तिथून आपल्याला असा वेव द्यायचा आहे इथे पदराचा. म्हणून मी इथून असा पदराचा वेव देत आहे. असा इथून हे द्यायचं आपल्याला, वेवी काढायचं आहे. सेम इथून आता खाली सुद्धा आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे. त्याचा टोक या साईडला असणार आहे पदराचा, ते या साईडला असणार आहे.
तुम्हाला एक्झॅक्ट जर सांगायचं असेल तुम्ही आपण हे अंतर किती येतं तुम्हाला सांगायचं असेल तर हे आपण जे खालती घेतले सेवा खालती घेतलेलं आहे त्याच्यापासून आपण इथे ही जी आहे 8 सेंटीमीटरवरती आपण हा काढलेला आहे. 8 सेंटीमीटर ह्याचं अंतर आहे हे आणि इथून आपण हा असा वेवी काढलेला आहे. म्हणजे हा आपला झाला इथे एक पदर तयार झाला इथून. ओके, पदर काढलेला आहे. इथून आपण पदराचे काठ काढायचे. इथे तुम्ही अर्धा इंचाचे तुम्ही पदराचे काठ काढा. तुम्हाला पाहिजे तर मध्ये तुम्ही असे म्हणजे असं तुम्ही असं वेवी द्या की असं वाटेल की आपल्याला हा इथे पदराला आपल्याला चुण्या पडल्यात त्याप्रमाणे इथे आपण वेवी असं काढून घेतलेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं. आणि हे आपण वेणी तर काढून घेतलेलं आहे. हे तर तुम्हाला मी दाखवलंच मग अशी इथून घ्यायचं. एकूण आपण हे 4.5 वरती सॉरी हे आपण जो आहे 11 सेंटीमीटर पर्यंत घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो सर्कल आहे आतला सर्कल इथून इथे आपल्याला हा हाताच्या बाहेरच्या इकडे हात हे करायचं. म्हणजे आपल्याला हे कंबर दाखवायचे. ही ते दाखवली तर ह्या कंबरेपासून नंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो ह्या पॉईंटला आपल्याला जो आपण पदर जो आहे पदराचा भाग जो आहे त्याच्या इथून आपल्याला 4 सेंटीमीटर पर्यंत रेश करायचं. 4 सेंटीमीटर आपले पॉईंट करून घ्यायचे आणि इथून आपल्याला हा जो इकडे पदराचा काठ आहे इथून आपल्याला असं हे द्यायचंय, हे जुळवायचंय. म्हणजे पदर जो आहे इथून आपल्याला हा जुळवायचा आहे. असं तर इथे आपण 2 पदराचा एंडे 2 लाईन काढून घ्या. पदराचे असे काठ आपण आता असं दाखवायचं इथे. तर हे पदराचा काठ दाखवलेला आहे इथून. ओके, आणि नंतर येथून आपल्याला इथे असे हे केस दाखवायचे. आंबाड्याचा जो आहे हे इथे केस असे दाखवायचे आपल्याला. म्हणजेच काय करायचं आपल्याला इथे आपला कलर भरून घ्यायचा. इथे तुम्ही रेश नंतर देऊ शकता. ओके, ते झालं आपल्याला. आता आपल्याला इथून काय करायचं आहे, पुढे ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला हे बघा मी आता काय करते एक्झॅक्ट इथून आपल्याला ह्या टोकाच्या पदाच्या टोकापासून आपल्याला इथून आपल्याला इथे पहिले जी वेव द्यायची ती 6.5 सेंटीमीटरवरती इथे टिकमार्क करून घ्यायचं. 6.5 मध्ये टिकमार्क करून घ्यायचं आहे. आता जे हे इथून आहे इथून आपल्याला हा जो भाग आहे तो इथून जोडत यायचा. हे बघा हा जो भाग आहे जोडत आले आपण. इथे आपण साडीचं हे दाखवले म्हणजे ही जी सीट झाली ती बसली तिथे अशी बसलेली दाखवली इथे. ही तिची सीटचा भाग झाला इथून. ओके, हा सीटचा भाग इथे डबल घेतला आपण इथे. ओके, आता आपल्याला इथून काय करायचं आहे, परत इथून आपल्याला पुन्हा वरच्या साईडनी एल्बो जो आहे एल्बो संपतो जिथे म्हणजे तिथं एल्बो आपल्याला जवळजवळ आपल्याला 2.5 सेंटीमीटर जिथे आपला एल्बो संपतोय. तर या एल्बोपासून आपल्याला इथे आता बाहेरच्या साईडला हे बघा म्हणजे या टोका अंतरापासून या एल्बोच्या साईडने आपल्याला खालती यायचं आहे. या इथे तिरकस पॉईंट करून घेतला आपण. इथे तिरकस पॉईंट करून घेतला आणि याचं जे अंतर आले ते इथून आपल्याला आलेलं आहे एक्झॅक्टली 12 इंच. तर इथे आपण हे तुम्हाला स्ट्रेट घ्यायचं तर तुम्ही स्ट्रेट घ्या. तुम्हाला वेवी दाखवायचं असेल तर तुम्ही वेवी घ्या. जे आपण इथे हा पद्धत दाखवतोय म्हणजे साडी इथे आपण त्याची दाखवतोय. इथे साडी आहे म्हणजे असं पाय हे ठेवून बसले म्हणजे साडी तिची इथे आलेली आणि हा साडीचा आपण गोलाकार इथे हे दाखवले की साडी वाळ हे असं इथे काढलेलं इथे. ओके, हे असं आपण तयार केलेलं आहे. आणि नंतरच्या साईडला इथे साडीचे आपण जे चुण्या पडतात तसे आपण इथे साडीच्या इथे बसताना चुण्या पडलेल्या असं दाखवलं इथे. हे अशा प्रकारे इथे मी घेतलेलं आहे इथे. तर अशा प्रकारे आपण ही बाई आपण इथे तयार केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला अजून इथे तुम्हाला अजून एक चुणी द्यायची म्हणजे अजून इकडनं एक अर्धा इंच तुम्ही आपण स्केलच घ्या. आपण इथे सगळी जी आहे ती सेंटीमीटरवरती घेतलेली आहे. त्यामुळे पण इथून आपण 1 सेंटीमीटर खाली उतरायचं आहे आणि इथून आपल्याला सुद्धा आणि इथून वरती 2.5 सेंटीमीटर वरती उतरायचं आणि इथून हा आपल्याला जोडायचा आहे. म्हणजे असं दाखवायचे तिथे चुणी पडलेली आहे. बसल्यानंतर चून पडलेली अशी साडीच्या अशा चुण्या पडतात आपण म्हणतो ना चुण्या पडतात तसे खालचे इथून खालती अजून एक घ्या आणि अशी पुन्हा एक तुम्ही अशी अंतर दाखवायची चुणी बाबा चुणी पडलेली आहे इथे. तसे आपण
चून काढलेली आहे म्हणजे साडीची. ओके, इकडं तुम्हाला कळलंय असं. आता ही आपली वेणी झाली, ही वेणी घातली तिने. आणि इथे सुद्धा आपल्याला फुलं दाखवायचे आतमधल्या साईडला. मग तुम्ही नंतर इथे तुम्ही फुलं लावून घ्या. इथे फुलं तुम्हाला फुलं पाहिजे घ्या, म्हणजे का पूर्ण ब्लॅक ते बरोबर दिसणार नाही, मग तुम्ही फुलं लावून घ्या. ह्यामध्ये पिंक कलरचा पण फुलं, तुम्ही कुठला कोण पिंक घ्या, रेड घ्या, कुठला तुम्ही रेड घेतला कलर घेतला तर तुम्ही रेड घेतला तर तुम्ही रेड कलरची फुलं इथे लावा. ब्लॅक भरा आतमध्ये, इथं एवढ्या सर्कलला तुम्ही रेड भाग लावायचे. तर तुम्हाला पिंक कलर तुम्ही वेणी देता तुम्ही पिंक कलर लावायचे. ओके, तर अशा प्रकारे आपण ही वेणी इथे काढून झालेली आहे सगळं. तर अशा प्रकारे ही आपण लेडीजचा पण तयार केलेला आहे. तर तुम्हाला कुठे काही कळलं नसेल तर मला सांगा. आणि जर तुम्हाला फक्त आंबाडा हवा असेल, तुम्हाला ही वेणी नको असेल तर तुम्ही हे आपल्याला काढायचं नाही. मग आपल्याला हा जो भाग आहे इथून, हा गळ्याचा भाग जो आहे तो आपल्याला इथून असा सेम घ्यायचा आहे. बघा, इथून फक्त आपला गळ्याचा भाग सेम आहे. जर तुम्हाला जर वेणी नको असेल, तुम्हाला जर फक्त आंबाडाच हवा असेल तर तुम्ही ते फक्त हे दाखवा आणि ह्या केस दाखवा असे, आणि हे बाकीचे केस काय तुम्ही दाखवू नका. आणि एवढा केस दाखवल्यानंतर तुम्ही हे भाग असा दाखवा. कळलं तुम्हाला? आले तुम्हाला? हे ऑप्शनल आहे की तुम्हाला वेणी दाखवायची की तुम्हाला आंबाडा बांधवायचा आहे दाखवायचा आहे, तर इथून तुम्ही दाखवू शकता. जर तुम्हाला आंबाडा दाखवायचा असेल तर तुम्ही फक्त एवढाच भाग ठेवा आणि हे भाग, आणि इथून तुम्ही हा जो आहे गळ्याचा भाग तुम्ही इथून सेम ठेवा. ओके, बाकी हे आंबाडा तुम्ही मग पुसून टाका. म्हणजे आपल्याला इथे आंबाडा नाही टाकायचा आहे, म्हणजे वेणी दाखवूया नको, म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर. वेणी दाखवली तर जरा उठाव दिसेल, म्हणजे आपल्याला, म्हणून आपण म्हटलं तसं करूया. असं अशा प्रकारे इथे पण या साडीचं सुद्धा बॉर्डर ती पदराची, इथून ही जी आहे पदराची बॉर्डर ती पण अंदाजे द्या तुम्ही, पाव इंचावरती तुम्ही ही द्या. कारण का आपले पदर छोटे, कारण जसं ड्रॉइंग जर आपली ही बघितलं तर 22 इंचावरतीच आहे, म्हणून तर हा पदराचा काट दिलेला आहे इकडनं, ह्या इकडनं. तुम्हाला इथे पाहिजे तर तुम्ही इथे सुद्धा देऊ शकता, तुम्हाला काट द्यायचं असेल तर. नाही दिला तरी चालेल, एक लाईन दिली तरी होऊ शकतं. की तुम्हाला द्यायचं तर तुम्ही इथे सुद्धा काट द्या, तुम्हाला द्यायचं तर तुम्ही इथे सुद्धा काट द्या. तर तुम्ही इथे फक्त आपल्याला तेवढं भरायला हे होतं, म्हणून इझी पडा म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही काट. का तर हे होतं मग थोडं भरणं खूप कॉम्प्लिकेटेड होतं, जेवढं तुम्ही किचकट रांगोळी दाखवाल तेवढी. ओके, तर आपल्या इथून आपल्याला एवढं झालं आहे हा भाग. हे बघा झालं. हे बाई इथे नाही, ह्या बाईचे इथे पदर, तर तुम्ही इथे बाईचे पाय सुद्धा दाखवू शकता. काय काय डिझाईन मी बघितलं तर पाय सुद्धा दाखवलेले होते ह्या डिझाईनमध्ये काय काय नाही, पण तेवढं आपल्याला किचकट करायला जायचं नाही. आपल्याला सोपं जर कसं असेल, छान दिसणार असेल असं आपण कॉम्बिनेशन आपण करायचं आहे. ते झालं. ते इथे आपलं हे झालं, हात झालं दाखवून, इथे पण ती जाऊन दाखवून झाली. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, आता ही सर्कल जो आहे हा सर्कल, तो सर्कल आपल्याला डिझाईन काढायची. तर मी काय केली, माझ्याकडे एक पाकळी होती, आपण त्या पाकळीचं माप बघूया की पाकळीचे माप काय आहे ते. तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवते पाकळीचं माप काय आहे. तर आपण ही पाकळी बनवूया. तर तुम्हाला पाकळीचं मेजरमेंट सांगते. याची जी उंची जी आहे ती 10.5 इंच आहे. आपण ते 10.5 इंचावरती पण मार्क करून घेऊया, इथपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याचं वरूनचं माप आहे ते इथे आहे 3 सेंटीमीटर. मग इथे आपल्याला वरून 3 सेंटीमीटर घ्यायचं आहे. त्याची 3 सेंटीमीटर आपण इथे रेषा पण घेऊया. आणि 3 सेंटीमीटर नंतर आपण 3 सेंटीमीटर खालती आपल्याला यायचं आहे 4 सेंटीमीटरवरती. 4 सेंटीमीटरवरती आपल्याला इथं मार्क करायचं आहे. इथे 4 सेंटीमीटरपासून आपल्याला घ्यायचं आहे इथे 4.25 सेंटीमीटर. तर इथून आपण 4.25 सेंटीमीटरवरती आपण तो मार्किंग करायचं आहे. तर हा असा आपला शेप येतो इथे. ओके, आणि नंतर इथून आपल्याला खालच्या साईडनी इथे 1 इंचावरती वरती आपल्याला जायचं आहे. तर बघा हा जो भाग आहे इथे हे ठेवलं मी इथे अशा प्रकारे. आणि ही जी भाग आहे 2 सेंटीमीटरवरती आपण घेतलेला आहे. इथून 2 सेंटीमीटरवरती भाग घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला वरून 2 सेंटीमीटरवरती घ्यायचं आहे असं. आणि इथून सुद्धा आपल्याला 2 सेंटीमीटर. का आता आपल्याला हे प्रॉपर तुम्हाला पाकळीचं माप आलं पाहिजे म्हणून आपण हे मेजरमेंट घेतलेले आहेत. आता इथून आपल्याला हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत इथून.
बघा हा इथे पॉईंट टोकापासून आणि हा इथे आपल्याला हा असा घ्यायचा आहे, ते इथपर्यंत आपल्याला आणायचं आहे. असं घेऊन आपला हा पाकळीचा शेप तयार झालेला आहे. नंतर हा काय करायचा, इथून आपल्याला खालती जण डाऊन करायचं थोडंसं आणि इथून आपल्याला कर्व शेप द्यायचा इथे. म्हणजे जो पाकळीचा जो हा जो शेप आहे, हा जो शेप आहे तो आपल्याला बरोबर बसण्यासाठी, हे बघा हा जो बसण्यासाठी आपण इथून कर्व शेप देतो. हा असा आपण हे केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही आपली इथे पाकळी तयार झाली. तुम्ही पाकळी हे बघा, तुम्ही जर सर्कल मोठा केला तर तुम्ही पाकळी आपल्याला मोठी करायची आहे. तर मी अशा प्रकारे ही पाकळी घेतलेली आहे आखून आणि ही इथे मी कट केली आहे. तर मी आता काय केलेलं आहे, हे पाकळी घ्यायची आहे आणि पाकळी इथून बसवायची आपल्याला. मी इथे पहिले चेक केलं की माझ्या पाकळ्या बरोबर इथे व्यवस्थित बसतात. हे बघा, तुम्ही जर माझं हे माप घेतलं तर तुम्ही सेम तुमची ही जी पाकळी आहे ती व्यवस्थित बसणार आहे. तर इथे मी अर्धा इंच सोडलेलं आहे, इथून अर्धा इंच पण सोडायचं का, तर आपल्याला इथे पडद्याचा जो भाग आहे बघा, पडद्याचा जो भाग आपल्याला आहे इथे आपल्याला काही करायचं नाहीये, म्हणून इथून अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे. इथून वरूनच्या साईडने अर्धा इंच सोडायचं आहे, अर्धा सेंटीमीटर इथून 1 सेंटीमीटर आपल्याला सोडायचं आहे. आणि इथून जे आहे आपल्याला या पदरापासून आपल्याला 9 सेंटीमीटर एवढं आपल्याला सोडायचे अंतर. इथून वरती 1 सेंटीमीटर आणि या पदरापासून आपल्याला 9 सेंटीमीटर आपल्याला सोडायचं. आणि आपल्याला ही जी पाकळी जी आहे ती आता आपण इथे पाकळी आपण तयार करणार आहोत. ही पाकळी आपण इथे ड्रॉ करून घेऊया. अशा प्रकारे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ही रांगोळी कशी काढलेली आहे. हे बघा, ही इथे आपण केलेली ही एक पाकळ्या इथे तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण सगळी ठिकाणी आपण ह्या पाकळ्या काढून घ्यायच्यात. तर इथे मी पाकळी ही ठेवून देते, इथे व्यवस्थित चिकटवून घ्यायची आपल्याला इथे पाकळी व्यवस्थित ह्या पाकळीला. आणि या पाकळीचा अर्धा शेपच इथे आपल्याला घ्यायचा आहे. तर आपण तसं आपण इथे आखून घेऊया. हे बघा, जे ही जॉईंट पाकळी आहे ना, इथून आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे आणि इथून पुढे ही पाकळी जॉईन करून घ्यायची. हे बघा, आपली सेकंड पाकळी तयार झाली इथे. नेक्स्ट पुन्हा इथे आपल्याला असंच करायचं आहे. सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला अशाच व्यवस्थित सगळीकडे जॉईन करून घ्यायच्या आहेत. इथे हा भाग जो आहे, हा भाग इथून सुरुवात, म्हणजे जसं इथे सेपरेट भाग दुसरा हे येणार नाही, आपल्याला आखायला नको गोलाकार, तिथूनच आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित चिकटून, जे आपल्याला जॉईंट येणार ती पाकळी. ही अशा पाकळी आपण इथे जॉईन करून घेतलेली आहे. अशा प्रकारे ओके. एकदा समजले तुम्हाला. आता इथून सुद्धा आपल्याला पुढची पाकळी जी आहे इथे ठेवायची आहे. आणि बघा, हा भाग ह्याला चिकटतो, इथे चिकटवून घ्यायचा आहे. आणि तो चिकटल्यानंतर इथून जो आहे त्याची जॉईन इकडनं ही रेष इथूनच घ्यायची आपल्याला. इथून आपल्याला हे नाही करायचे, जॉईन नाही करायचे, इथूनच आपल्याला ही रेष ड्रॉ करायची पाकळीची जी आहे हे, इथूनच आपल्याला ड्रॉ करत जायचे. तर इथे मी ड्रॉ केलेलं आहे. ड्रॉ करून घेतले अशा प्रकारे. सेम आपण सगळे जे आहेत ते आता असं इथून ड्रॉ करून घेणार. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे सगळं जॉईन करून घेतोय, ड्रॉ करून घेते व्यवस्थित सगळ्या पाकळ्या. म्हणजे थोडासा आपला सर्कल पुढे राहतोय तर तिकडे पाकळी आपली आहे ती जॉईन करून घ्या तुम्ही, म्हणजे कुठे आपल्याला गॅप राहणार नाही. अशा प्रकारे हीच पाकळी सेम आपण कमळाचं जे आपण तयार केलं होतं, मोराची जी रांगोळी तयार केलेली त्याला सुद्धा आपण ही पाकळी वापरलेली आहे. कॉर्नरचे पीस जे आपण तयार केलं त्याला सुद्धा आपण ही पाकळी वापरलेली आहे.
तर तुम्ही ते बघू शकता पाकळी त्या व्हिडिओ. आणि कमेंट मात्र नक्की करा तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली, म्हणजे मलाही समजेल की मी कुठे चुकते का, कशी आले तेही मला कळेल. ते बघा आता इथून आपल्याला इथपर्यंत आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. असं हे इथे ड्रॉ करायचं, हे असं ड्रॉ करायचं. आणि करताना हा शेप तुम्ही भराल तेव्हा हा शेप बरोबर गोलाकार येणारच आहे, त्याच्यामुळे हे करू नका. हे बघा तर इथून असं आपण शेप द्यायचं आहे. इथून असं द्यायचं. एक मिनिट. अशा प्रकारे इथे सुद्धा पाकळ्या सगळ्याकडे आखून घ्यायच्यात सेम सेम. आता आपण झाली. आता आता इथे आपल्याला काय येतं, आता इथे आपली शेवटची पाकळी आलेली आहे. इथे हे बघा आता ही आपली शेवटची पाकळी येते. इथे ह्या पाकळीमध्ये अंतर कमी आहे बघा. ही इथे पाकळी इथपर्यंत आपली ही येते जर आपण आखायला गेलं तर. ओके, तुम्ही असंही आखू शकता ही पाकळी पूर्णपणे, थोडंसं जरा हे होते. म्हणून काय करायचं नंतर मग हे आपण इथे तुम्ही अशी सुद्धा पाकळी आखू शकता, किंवा थोडीशी पाकळी काय करायची, इथून थोडीशी आत सरकवायची इथून जराशी, आणि हे इथे ऍडजस्ट करायचे. इथून आणि नंतर आपल्याला हे हा जो भाग आहे इथून आपली सगळी पाकळी सेम राहिली असते, फक्त आपल्याला हा भाग आपण इथे सोडलाय त्याच्यामुळे ही पाकळी आपल्याला इथे अर्धा इंच हे झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे हे बघा. आता हा इथे पदराचा भाग आलेला आहे, इथे साडीचा भाग आहे, साडीचा भाग इथे आपल्याला आलेला आहे. त्याला अगदी चिकटून नको याला म्हणून मी थोडासा भाग सोडलेला आहे तिकडनं असं, आणि हा असं. अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, आता आपली इथे थोडीशी जागा उरलेली आहे. मग तुम्ही काय करा, इथे पुन्हा आपल्याला 1-1 इंचवरती आपल्याला हे करायचं आहे. काय करायचं आता आपण पुन्हा इथे मोजूया आपण इथे किती इंच भेटते आपल्याला. इथे 2-2 सेंटीमीटर वरती तुम्ही मार्किंग करा. 2 हा पूर्णच घेतलं. 2-2 सेंटीमीटर वरती परत मार्किंग करायचं, म्हणजे आपला हा बाहेर सर्कल काढायचा परत आपल्याला हा उरलाय म्हणून तसं आपण करून घेतोय. 2-2 सेंटीमीटर वरती आपण पुन्हा गोल आखून घेतोय. का तर थोडी जागा उरलेली नाही. 1 मिनिट वरती नाही उरलेली जागा आपली इथे 1 इंचावरती, आपल्याला 1 इंचावरती आपल्याला जागा करावं लागेल. सॉरी, हे वरती बघितलं नव्हतं किती जागा उरली. तर अशा होतात चुका. तर आपण हा ॲज इट इज ठेवून देऊया, कारण की आपल्याला इथे गोलाकार द्यायला होणार नाही, मग नीट सर्कल आपला येणार नाही. मग तरी समजा 1 इंच आपण इकडनं घेतलं तर सगळीकडे 1 सेंटीमीटर आपण इकडे सगळं मोजत जायचं आहे. 1 सेंटीमीटर सगळीकडे. तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही देऊ शकता असं इंच. 1-1 सेंटीमीटरवरती आपण मार्किंग करत चाललेलं आणि सर्कल पुढे आखत चाललेलं आहे. बघा म्हणजे सोपं असं आपण आखत चाललेलं आहे. ओके, राऊंड करायचा, थोडंसं अंतरावर ठेवायचं, आणि ही जी टेके काढताच इथेही पटकन जोडून टाकायची. आपल्याला पण आपल्याला डबल आपल्याला कष्ट करायला नको की हे काढायचं आहे. इथून असं आखत जायचं आहे रेष, म्हणजे पुढे आपला सर्कल जो आहे तो आपोआप तयार होत जाणार. इथून हे बघा असं मी इथे आखत जाते पुढे सर्कल, म्हणजे आपला जो राऊंड आहे तो तयार होणार आहे. अगदी घाई करू नका, अगदी हलक्या हाताने हळुवारपणे घ्या. काय चुकलं तर आपले इरेजर आहेत, तर इरेजर नंतर आपल्याला आपण करू शकतो, असं काही नाही आहे. पण तरी पण जेवढं हलकं हाताने करू आपण तेवढं काम
आणि पहिले लाईट हाताने करा, नंतर आपण डार्क करू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे डार्क केलेलं आहे. हे बघा आपल्याला सर्कल जो आहे हा इथूनच आपल्याला काढून तयार झाला आहे. आपल्याला हे नाही करायला होते वेगळ्या, परत आपल्याला हे नको करायला. म्हणजे ही सुद्धा एक सर्कल काढायची एक आयडिया छान आहे आपली. तुम्हाला मी इथं ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत. तुम्हाला याच्यातलं काही कळलं नसेल तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला माझी जर व्हिडिओ आवडली असेल, डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. ज्या रांगोळी मॅट्स बनवतात त्यांना शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि अशा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला हाईप करू नका. हाईप हे फ्री आहे तुम्हाला करायला. जे कमेंट बॉक्स आहे तिथे तुम्हाला कमेंट तुम्ही केल्यानंतर, तुम्ही लाईक केल्यानंतर तुम्हाला तिथे हाईप म्हणून तिथे तुम्ही हाईपमध्ये जाऊन तिथे तुम्ही हाईप करायचं आहे, की जेणेकरून ही व्हिडिओ माझी आहे ही अजून काही मैत्रिणींकडे पोचून जाईल, म्हणजे काय दिसेल त्यासाठी. हे बघा, तर अशी आपण ही व्हिडिओ तयार केलेली आहे. तर कशी वाटते ही डिझाईन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे ही डिझाईन तयार झालेली आहे. मी आता इथे मार्कानी करत नाहीये. मार्कानी इथे का नाही करत आहे तर मला इथे बॅक साईडला मला दुसरी रांगोळी काढायची आहे, त्यासाठी. आता इथे मी तुम्हाला आता हे करून दाखवलं असतं. तर तिथे बॅक साईडला मग मी इथे मार्कर तर यूज केला, तर तुम्हाला बॅक साईडला तुम्हाला मग पुन्हा ते मला दुसरी रांगोळी काढायला होणार नाही. त्यासाठी मी मार्करने खाली मागे ओपन हे नाही करत आहे. आणि तुम्हाला जर ह्या रांगोळ्या माझ्या हव्या असतील तर त्यांनी मला DM करा 9309557244ला. तुम्हाला तिथे रांगोळीचं डिटेल मिळून जाईल की माझी कुठली रांगोळी किती रुपये आहे, कशी आहे. त्यासाठी हे आपण नंतर लाईनमधल्या फोडून टाकायचे पदरात ज्या होत्या त्या. अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे. तुम्हाला नक्की आवडली का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला आवडली नसेल तरीही मला सांगा कमेंट करून. असं काही नाही की मला तुमच्या प्रत्येक कमेंट्स तुमच्या हो आवडली, लाईक चांगली झाली असं काही नाही आहे. जर कुठे माझं काही चुकलं असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही मला सुचवू शकता की ताई इथे अजून हे करता आलं असतं, तर त्यामुळे मला सुद्धा आयडिया मिळून जाईल एक नवीन. आणि असं मला सुद्धा नवीन नवीन शिकायला मिळेल तुमच्यामुळे. तर तेही मला तुम्ही सांगायचं आहे. कुठेही न हे करता, म्हणजे असं तुम्ही असं म्हणाल की मला कमेंट मी हे दिली तर तुम्ही मला सांगू शकता. तर मला अजून शिकायला भेटेल त्याच्यामध्ये. मी पण तुमच्यामुळे हे शिकते. तुम्ही मला एक डिमांड करता की मला ही रांगोळी डिझाईन बघायची, त्याप्रमाणे मी डिझाईनचं पहिले प्रॅक्टिस करते आणि मग मी डिझाईन तुमच्यापर्यंत ही आणते. तर मी डिझाईन आज ही प्रॅक्टिस करत होती. ते प्रॅक्टिस करताना सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी इथे शेअर करणार आहे. शॉर्ट व्हिडिओ ती मी शेअर करेन हा व्हिडिओ. आणि जो मी प्रॅक्टिस केला आहे, प्रॅक्टिस करता जो आहे बिहाइंड द सीन, तो मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओची मी ती व्हिडिओ शेअर करीन. आणि ही जी आहे ती आपली ह्याच्यावरती जाणार आहे, लॉंग व्हिडिओतीच आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. आणि लाईक शेअर करा, हाईप करा. ओके. आणि हे जो आहे तुम्हाला जी आता आपण रेडी काढली तिथं तुम्हाला हा आंबाडा फक्त हवा आहे की तुम्हाला वेणी हवे आहे, त्याप्रमाणे तुम्ही ठेवायचं. मी तुम्हाला इथे मी दोन्ही ऑप्शन सांगितले की तुम्हाला वेणी ठेवायचं तर वेणी ठेवा, तुम्हाला आंबाडा ठेवायचा तर तुम्ही आंबाडा ठेवा. आणि ही वेणी दाखवायची आपल्याला. आणि ह्या वेणी दाखवल्यानंतर तुम्हाला ह्या इथे सुद्धा आपल्याला मग काय करायला लागेल, फुल दाखवायला लागेल. नुसती इथे ब्लॅक फक्त बरोबर वाटणार नाही, म्हणून सुद्धा इथे जी आपण इथे वेणी घातलेली आहे, हे घातलेली आहे लेडीजला त्या वेणी घातलेली आहे त्या कलरचं तुम्हाला इथे आतमध्ये कलर कॉम्बिनेशन करून इथे द्यायचं आहे. असं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला वेणी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काढा, नाहीतर आंबाडा सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि हे आतमध्ये फुलासाठी वेगळे हे भरायचे.
खूप छान आणि सुंदर अशी झाली डिझाईन. मलाही कल्पना नव्हती झाली की एवढी सुंदर डिझाईन होईल. माझ्या मते तरी खूप झाली छान. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटते नक्की सांगा. तर ओके, चला असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ करून भेटूया. आणि असंच तुम्ही नवीन नवीन डिझाईन मला सांगत जावा, जे मी त्या नक्की ट्राय करते. तर हा आहे रांगोळीचा फायनल लुक. तुम्हाला दिसते का पूर्ण रांगोळी? हे बघा, ही डिझाईनची आहे फायनल आपला लुक. आता कशी वाटते डिझाईन मला नक्की सांगा. खूप छान आणि सुंदर झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही रांगोळी जी आहे, खूप छान अशी डिझाईन आपली झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, तर छान अशी आपण ही रांगोळी तयार केलेली आहे. तर कशी वाटते सांगा.